तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी झालेला आपण तलाठी भरतीचे शिफ्ट 1, 2 व 3चे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तलाठी भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले मी ई बुक तयार केलेले आहे, ज्यामध्ये 15,000 पेक्षा जास्त जी के क्वेश्चन्स आपल्याला पाहावयास मिळतील। आणि या जी के या ई बुकच्या बाहेरचा आपल्याला तलाठी भरतीमध्ये एकही जी के क्वेश्चन्स येणार नाही याची खात्री देतो। आणि त्या कारणास्तव जे इच्छुक विद्यार्थी असतील या ई बुकला घेण्यासाठी त्यांच्यासाठी ई बुकचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तर नक्कीच घ्यायचा आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो असा आहे, कोणता प्राणी हा त्वचेने श्वास घेणारा आहे? कशाने? खालीलपैकी कोणता प्राणी त्वचेने श्वास घेतो? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील बेंडूक हा जो प्राणी असतो विद्यार्थ्यांनो त्वचेने श्वास घेणारा असतो। पुढचा प्रश्न पाहूया। हाईड या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। शब्द आहे हाईड, या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील स्टॅश, प्लॅन्ट आणि शेल्टर हे सर्व शब्द हाईड या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। पुनर्जन्म या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोणते आहेत? शब्द कादंबरी आहे विद्यार्थ्यांनो पुनर्जन्म, या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील शांता शेळके यांनी पुनर्जन्म या कादंबरीचे लेखक व्यक्ती आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। पुढारी या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे। शब्द आहे विद्यार्थ्यांनो पुढारी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील पुढारी या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजेच अनुयायी असा होईल। पुढचा प्रश्न पाहूया। 2022 मांजर मासे गणना कोणत्या सरोवरात झालेली होती? 2022 विद्यार्थ्यांनो मांजर मासे गणना कोणत्या सरोवरात झालेली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो 2 राहील चिल्का सरोवरामध्ये या ठिकाणी 2022 मांजर मासे गणना ही करण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। माळढोक हा भारतातील कोणत्या राज्याचा राज्यप्राणी आहे ते सांगायचं आहे। कोणता? माळढोक हा प्राणी जो आहे भारतातील कोणत्या राज्याचा राज्यप्राणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील राजस्थान राज्याचा माळढोक हा जो प्राणी आहे राज्यप्राणी आहे। पुढचा प्रश्न पाहूया। 2022-23 संतोष ट्रॉफी भारतातील कोणत्या राज्याने जिंकली आहे? 2022 व 23 संतोष ट्रॉफी भारतातील कोणत्या राज्याने जिंकली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कर्नाटक राज्याने 2022-23 संतोष ट्रॉफी जिंकली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। जागतिक सामाजिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा होत असतो? कोणता दिवस? जागतिक सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील 20 फेब्रुवारी या दिवशी जागतिक सामाजिक न्याय दिन साजरा केला जातो। पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो। 2022चा ग्लोबल एनर्जी अवॉर्ड कोणत्या व्यक्तीला मिळालेला आहे? कोणत्या वर्षीचा? 2022चा ग्लोबल एनर्जी अवॉर्ड कोणत्या व्यक्तीला मिळाला आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील राजशेखर कौशिक यांना 2022चा ग्लोबल एनर्जी अवॉर्ड प्राप्त झाला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। लोकहितवादी या नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते? हा पुन्हा आलेला प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो तलाठी भरतीमध्ये। लोकहितवादी नावाने कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जात असते। पुढचा प्रश्न पाहूया। RTI ॲक्ट राज्यसभेमध्ये कोणत्या दिवशी पारित झाला होता ते सांगायचं आहे। RTI ॲक्ट राज्यसभेमध्ये कोणत्या वर्षी पास झालेला होता? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील 25 जुलै 2019 या वर्षी या दिवशी RTI ॲक्ट राज्यसभेमध्ये पारित झालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। गुलामगिरी हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचा आहे? हा पण रिपीट झालेला प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, वारंवार आलेला आहे। गुलामगिरी हा ग्रंथ कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील महात्मा फुले यांचा गुलामगिरी हा प्रसिद्ध ग्रंथ आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारतीय संविधानामध्ये अनुसूचींची संख्या एकूण किती आहे? भारतीय संविधानामध्ये अनुसूची यांची संख्या एकूण किती आहे? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 राहील भारतीय संविधानामध्ये एकूण अनुसूचीची संख्या म्हणजेच 12 एवढी आहे। किती? 12। लक्षात घ्या। स्वच्छ जल राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? म्हणजे पाण्यामध्ये स्वच्छ असलेला राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी
कोणतं आहे सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. चंदीगड हा जो ठिकाण किंवा केंद्रशासित प्रदेश आहे स्वच्छ जल असणारा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. व्यक्ती आणि वल्लीचे लेखक खालीलपैकी कोणते आहेत? हा पण प्रश्न विद्यार्थ्यांनो वारंवार विचारलेला आहे. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. पु ल देशपांडे यांनी व्यक्ती व वल्ली हे जे पुस्तक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 2011च्या जनगणनेनुसार शहरी लोकसंख्या किती टक्केवारी होती ते सांगायचं आहे. 2011च्या जनगणनेनुसार शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 31.16% एवढी 2011च्या जनगणनेनुसार शहरी लोकसंख्येची टक्केवारी होती. पुढचा प्रश्न पाहूया. पाईका उठाव कधी व कोणत्या वर्षी झाला होता? कोणता उठाव? पाईका हा जो उठाव आहे कधी व कोणत्या वर्षी झालेला होता ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. 1817मध्ये ओडिसा या राज्यामध्ये पाईका उठाव हा झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रधानमंत्री टीबी मुक्त योजनेचे ऑनलाईन स्वरूपामध्ये उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेले होते? प्रधानमंत्री टीबी मुक्त योजनेचे ऑनलाईन पद्धतीमध्ये उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या ठिकाणी टीबी मुक्त योजनेचे ऑनलाईन पद्धतीने स्वरूपाने उद्घाटन करण्यात आलेले होते. मार्क्सवादी पक्ष कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला होता? कोणता पक्ष आहे? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणजेच कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कानपूर या ठिकाणी जे आहे विद्यार्थ्यांनो मार्क्सवादी म्हणजेच कम्युनिस्ट पक्ष जो आहे स्थापन झालेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. PM विमा सुरक्षा योजना ही कोणत्या वयोगटाशी आहे ती सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. PM विमा सुरक्षा योजना ही कोणत्या वयोगटातील व्यक्तींसाठी आहे ते सांगायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. 18 ते 70 वयोगटातील सर्व व्यक्तींसाठी PM विमा सुरक्षा ही योजना आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नरेंद्र मोदी यांनी 0 कार्बन उत्सर्जन लक्ष्य कोणत्या वर्षापर्यंत निश्चित केलेले आहे किंवा गृहीत धरलेले आहे ते सांगायचं आहे. नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांनो 0 कार्बन उत्सर्जन लक्ष्य कोणत्या वर्षापर्यंत गृहीत धरले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. ते जे आहे 2070पर्यंत विद्यार्थ्यांनो गृहीत धरलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ब्रह्मपुत्रा ही नदी भारतातील कोणत्या राज्यातून वाहते ते सांगायचं आहे. कोणती नदी आहे? ब्रह्मपुत्रा ही नदी भारतातील कोणत्या राज्यातून वाहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच अरुणाचल प्रदेश राज्यामधून ब्रह्मपुत्रा ही नदी वाहत असते. पुढचा प्रश्न पाहूया. 1784चा कायदा खालीलपैकी कोणता आहे? कोणत्या वर्षीचा? तर 1784 या वर्षाचा कायदा जो आहे खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. पिट्स ॲक्ट हा जो कायदा आहे 1784चा एक कायदा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. रंगरेषा व्यंगरेषा हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेले आहे? रंगरेषा व्यंगरेषा हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. मंगेश तेंडुलकर यांनी रंगरेषा व्यंगरेषा हे पुस्तक लिहिलेले आहे विद्यार्थ्यांनो. पुढचा प्रश्न पाहूया. शारजा स्टेडियमच्या वेस्ट स्टँडला कोणत्या भारतीय क्रिकेटरचे नाव देण्यात आलेले आहे? कोणत्या क्रिकेटर स्टेडियममध्ये शारजा स्टेडियमच्या वेस्ट स्टँडला कोणत्या भारतीय क्रिकेटरचे नाव देण्यात आलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे. सचिन तेंडुलकर यांचे शारजा स्टेडियमच्या वेस्ट स्टँडला नाव दिलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित राज्यघटनेतील कोणते कलम आहे? कोणते? धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित असलेले कलम कोणते आहे? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील. कलम 26 हे धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित कलम आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातून लोकसभेसाठी एकूण किती जागा आहेत ते सांगायचं आहे. आता या प्रश्नाविषयी एक डाऊट आहे की हाच प्रश्न होता की याशी रिलेटेड होता, तेवढं निश्चित नसल्या कारणास्तव मी हा क्वेश्चन घेतलेला आहे. महाराष्ट्रातून लोकसभेसाठी एकूण किती जागा असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. 48 एवढ्या महाराष्ट्रातून लोकसभेसाठी जागा असतात विद्यार्थ्यांनो. पुढचा प्रश्न पाहूया. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एक कॉमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न असा आहे. माहितीच्या अधिकार 2005मुळे कोणते पद हे नवीन निर्माण झालेले आहे? माहितीचा अधिकार 2005मुळे कोणते एक नवीन पद निर्माण झालेले आहे?
ते आपल्याला सांगायचं आहे. कॉमेंट करून उत्तर येत असेल तर नक्कीच कॉमेंट करा विद्यार्थ्यांनो, कारण ज्यांनाही येत नाही ते सर्व विद्यार्थी आपले जर उत्तर दिलेले असेल कॉमेंट सेक्शनला तर व्हिजिट करून पाहतील त्या कारणास्तव. फू बाई फू हे पुस्तक किंवा आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे आहे? कोणते? फू बाई फू हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील विठ्ठल उमाप यांचे फू बाई फू हे आत्मचरित्र आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पार आणि सिवार हे प्रसिद्ध पुस्तक कोणत्या व्यक्तींचे आहे? कोणते पुस्तक आहे विद्यार्थ्यांनो? पार आणि सिवार हे प्रसिद्ध पुस्तक कोणाचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील द ता भोसले यांचे पार आणि सिवार हे प्रसिद्ध पुस्तक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. विनम्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे विद्यार्थ्यांनो. कोणता शब्द? तर विनम्र या शब्दाचा समानार्थी शब्द. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. या ठिकाणी पाहून घ्या की विनम्र या शब्दाचे विनयशील, सुशील तसेच विनम्र हे सर्व समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. 42व्या घटना दुरुस्तीनुसार कोणते शब्द राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत? आणि या घटनेलाच मिनी कॉन्स्टिट्यूशन किंवा मिनी राज्यघटना म्हटले जाते. तर शब्द कोणते आहेत विद्यार्थ्यांनो? ऑप्शन क्रमांक 4 राहील. या ठिकाणी पाहून घ्या. शब्द आहेत समाजवाद, अखंडता, धर्मनिरपेक्ष हे सर्व शब्द 42व्या घटना दुरुस्तीनुसार या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत. पुढच्यापासून पाहूया. कृष्णा नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे? कोणत्या नदीची? तर कृष्णा या नदीची उपनदी विद्यार्थ्यांना आपल्याला सांगायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. पाहून घ्या की सर्वच म्हणजे अग्रणी, तरळी आणि वारणा हे सर्व कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. आणि विद्यार्थ्यांनो परीक्षेमध्ये यापेक्षा अलग पर्याय असू शकतात, त्या कारणास्तव लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी अरे संसार संसार या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पुस्तक आहे अरे संसार संसार या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. चंद्रकांत घोरजडे हे जे आहे अरे संसार संसार या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक व्यक्ती आहेत. पाहूया पुढचा प्रश्न. वि दा करंदीकर यांच्या कोणत्या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? वि दा करंदीकर यांच्या कोणत्या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. अष्टदर्शने या पुस्तकाला वि दा करंदीकर यांच्या ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. रिपू या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. शब्द आहे विद्यार्थ्यांनो रिपू या शब्दाचा समानार्थी शब्द. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. रिपू या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजेच अहंकार, क्रोध आणि राग हे सर्व काही शब्द आहेत ते रिपू शब्दाचे समानार्थी असलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या राज्यात महिला साक्षरतेचे प्रमाण 80% कमी आहे? कोणत्या राज्यामध्ये 80% कमी साक्षरतेचे महिलाचे प्रमाण आहे? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील. सिक्कीम या राज्यामध्ये या ठिकाणी महिला साक्षरतेचे प्रमाण 80% कमी आहे. सिक्कीममध्ये पाहिले तर 76.43% एवढे साक्षरतेचे महिलेचे प्रमाण आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. आणि याचेही ऑप्शन्स विद्यार्थ्यांनो, कारण सिक्कीम हे एकच राज्य नाही ज्या ठिकाणी महिला साक्षरतेचे प्रमाण 80% कमी आहे. खूप सारी राज्य आहेत, त्या कारणास्तव पर्याय अलग असू शकतात, परंतु प्रश्न हाच होता. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेतील कलम 29 हे कशाशी संबंधित आहे? कलम कितवे? राज्यघटनेतील कलम 29 हे कशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील. अल्पसंख्याक अधिकाराशी संबंधित राज्यघटनेतील कलम 29 आहे. पुढचा प्रश्न पाहूया. UGC म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. 1956 या वर्षी UGC युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रार्थना समाजाची स्थापना विद्यार्थ्यांनो कोणत्या वर्षी करण्यात आली होती? कोणता समाज? प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील. 21 मार्च 1867 या वर्षीय दिवशी प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आलेली आहे.
तर विद्यार्थ्यांनो, ही सुपर क्लास मला तर वाटते की सर्वांनाच आवडेलीच आहे आणि कारणास्तव त्या या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक व ई बुक जे आपल्या तलाठी भरतीसाठी अतिशय स्पेशल आहे, घेण्याचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. नक्कीच सर्वांनी घ्यायचं आहे. चॅनलवर तुम्ही नवीन आला असेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये इतर एक्झाम विषयीही देखील पाहण्यासाठी. तर मिळतो का नंबर स्पेशल आणि फ्रेश सुपर